जय भीम जय भारत सर्वांना. जसं आपण या लाईव्हच्या पोस्टमध्ये पाहू शकता की माझ्या या लाईव्हचा विषय काय आहे. तर खरं तर सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो की आपल्या सगळ्यांना असा प्रश्न निर्माण होत असेल की कोरोनासारख्या या प्रसंगामध्ये पण हा व्यक्ती राजकारण करतो, हा व्यक्ती राजकीय विषय मांडण्यासाठी लाईव्ह येतो. तर सर्वप्रथम मला एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर क्लिअर करायची. मी हा जो लाईव्ह करतो हा लाईव्ह माझा राजकीयदृष्ट्या तर मी लाईव्ह करतोच आहे, कारण की मला ही गोष्ट कळाली आहे की जेव्हा असे आर्थिक संकट देशावरती येतात किंवा कोणतेही नैसर्गिक कृत्य किंवा नैसर्गिक आपत्ती जेव्हा कोणत्याही देशावरती किंवा विश्वावरती जेव्हा येते त्यावेळी गरिबांना नेहमी डावळलं जातं, गरिबांवरती नेहमी बहिष्कार टाकला जातो एक प्रकारे खरं बोलायला गेलं तर. आणि त्या बहिष्काराची दखल कोणच घेत नाही. कितीही स्वाभिमानी किंवा कितीही माणुसकीचा बोलबाला करणारा व्यक्तिमत्व किंवा माणुसकीबद्दल बोलणारे नेतेसुद्धा त्यावेळी गप्प राहतो. तर त्या सगळ्या विषयांचा थोडा गांभीर्यपूर्वक विचार करून मी हा लाईव्ह करतो आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की मलाही माहिती आहे माझं व्यक्तिमत्व इतकं मोठं नाही किंवा माझ्या मागे कोणाचं मोठं ब्रँड किंवा कोणतं मोठं नाव नाही त्याच्यामुळे तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ पाहायलाच एंडपर्यंत मला माहीत नाही. परंतु एक विनंती अशी करेल आपल्या प्रत्येकाला की जितके लोक व्हिडिओ पाहत असतील त्यांनी प्लीज जर माझे विषय आपल्याला पटतील, माझे विषय जर आपल्याला लाईव्हच्या एंडपर्यंत पाहावा आहे आपण आपल्याला जर योग्य वाटल्यास तर नक्कीच आपण हा व्हिडिओ शेअर करत. व त्याचबरोबर आपलं कमेंटमार्फत आपले जे काय व्ह्यूज असतील या व्हिडिओवरती, जे विषय मी मांडतो त्या व्हिडिओमधले व्ह्यूज आपण आपला विचार नक्कीच आपण माझ्यासमोर मांडलीच अपेक्षा मी करतो. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की सध्या कोरोनाच्या प्रसंगामध्ये ह्याच्यामधून जे हाल गरिबांचे होत आहेत त्या हालांना त्या सर्व असतात ते सर्व कुठेतरी प्राईम मीडियामार्फत त्याचबरोबर आपल्या प्रत्येकामार्फत इग्नोर केले जातात. आपण प्रत्येकजण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकापर्यंत जे काही फुटेज येते, जे काही गोष्टी आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आज पाहू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राईम मीडियामध्ये दिसत नाही. प्राईम मीडियामध्ये सध्या पाकिस्तानच्या इम्रान खानची बायकोला कोरोना झाला आहे का नाही, इम्रान खानला काय झालं आहे का नाही, किंवा चायनाने हे केलं किंवा ट्रम्पने असं केलं, चायना दुश्मन, भारत विरुद्ध चायना, या गोष्टी सतत प्राईम मीडियामध्ये दाखवल्या जातात. परंतु आपण जर खरं विचार करायला गेलं तर आपल्या देशामधला गोरगरीब मजूर बांधव यांची आजची परिस्थिती, जे लोक आपल्याकडे 1 रुपया म्हणजे बोलतात ना भीक स्वरूपात आपण त्यांना 1 रुपया देऊन 10 रुपये द्यायचो आपण प्रत्येकाच्या ऐपतीनुसार, आज त्यांची हालत या प्रसंगी काय असेल. आणि भरपूर लोक मला प्रश्न नेहमी असाच करतात की एक्झॅक्टली का आला तुम्ही, कोणत्या बेसवरती वैभव सदाफुले तू निवडणूक लढतो, तुझ्याकडं तू आर्थिकरित्या प्रबळ नाही आहेस, इतका मोठा मॅन पॉवर नाही आहे, तुझ्या मागे काहीच नाही आहे, तरी तू निवडणुकीत का लढतो. एकतर काही लोकांनी माझ्यावरती असे आरोप केले की मी काय स्वार्थापोटी निवडणूक लढतो आहे, तर काही लोकांनी मला साथही चांगल्या प्रमाणात दिली की बाबा वैभवची तुम्ही खूप चांगला प्रयत्न करतात, तुमची निवडणुकीमध्ये तुम्ही हाराल किंवा जिंकाल हा प्रश्न बाजूला, परंतु तुम्ही निवडणुकीमध्ये सक्रियरित्या भाग घेता हा खरं तर खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे. अशीही काही लोक मला भेटले ज्यांनी माझ्या विचारांचा खरं तर त्यांनी स्वागत केला, माझ्या विचारांना त्यांनी बोलतात ना की मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु झालं आहे असा प्रसंग की प्रत्येकाला वैयक्तिक अधिकार आहे, भारतीय संविधानामार्फत प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला त्याच्या मनातल्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे जे संवैधानिक कृत्य असतील. तर त्याच प्रमाणात मलाही अधिकार मिळाले, मी निवडणूक लढवू शकतो. तुम्ही आर्थिकरित्या प्रबळ असू किंवा नसू, संविधानामध्ये असं कुठं दिलं नाही की तुम्ही आर्थिक प्रबळच असलं पाहिजे. मलाही माहिती आहे काही भारतामध्ये जर तुम्हाला राजकीय क्षेत्रात जावं लागेल तर तुम्हाला आधी गोंधळ व्हावं लागतं, तुम्हाला चोरी चपाटी करावी लागते, तुम्हाला भाईगिरी करावी लागते, तुम्हाला 4-5 लोकचे चमचे सोबत फिरवावे लागतात. ठीक आहे, त्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, परंतु माझ्याकडे माझ्या भारत देशातील बोलतात ना की एक प्रत्येक त्या लोकांपर्यंत चांगले विचार मांडण्याचा, भारताची अखंडता, भारतामधील माझ्या मजूर बांधवांसाठी काहीतरी करण्याची एक मनामध्ये एक इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी खरं तर मी राजकीय क्षेत्रामध्ये उतरलो आणि ही निवडणूक मी लढवतो. माझे प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा कितपत पटीने, भरपूर पटीने माझ्यापेक्षा बलवान आहेत, माझ्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पुढे आहेत. परंतु एक क्षेत्र असं की ज्याच्यामध्ये माझ्या आसपास कोणी फिरकू शकत नाही, ते क्षेत्र म्हणजे गरिबीची जाणीव. कारण की त्यांच्याकडे आर्थिकरित्या ते लोक प्रबळ आहेत, त्यांना गरिबी त्यांनी कधी पाहिली नाही, त्याच्यामुळे त्यांना गरिबीचा अर्थ काय हेही त्यांना सांगता येणार नाही. परंतु ती गरिबी काय, ती गरिबी मी जगतोय आणि ती माझ्यासाठी गरिबी परत कोणा इतरावरती येऊ नये
त्या प्रयत्नात मी ह्या राजकीय क्षेत्रात उतरतो. या राजकीय क्षेत्रामध्ये उतरण्याच्या वेळी काही जे राजकीय लोक असतील, ज्यांना राजकीय गोष्टींची समज असेल, तर नक्की त्या गोष्टींची जाणीव असेल की राजकीय क्षेत्रामध्ये उतरत असताना, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या डोक्यावरती एक टाकती तलवार असते. आपलं जीव मुठीत घेऊन आपल्याला राजकारण करावं लागतं. राजकारण 2 प्रकारचं असतं. काही लोक स्वार्थापोटी करतात किंवा कोणाची चमचागिरी केल्यानंतर त्यांना काही तुकडे भेटतात, ते तुकड्यांसाठी काही लोक राजकारण करतात. परंतु माझं राजकारण मी जे काही करतो, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा किंवा माझ्यावरती तुम्ही कोणत्या प्रकारचा आरोप करा किंवा काही करा, मला त्या गोष्टीने फरक पडणार नाही. माझं राजकारण मी यासाठीच करतो आहे कारण की मी प्रत्येक विषय मांडले. निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा कोणत्याही नगरसेवकचा पदाचा उमेदवार 10-10 हजार रुपये प्रत्येक मतदाराच्या मागे देऊ शकतो प्रत्येक मतदाराला, तर आजच्या संकट काळामध्ये जेव्हा प्रत्येकजण आर्थिकरित्या त्याचा कणा पूर्ण तुटला, आर्थिक कणा पूर्ण त्याचा उद्ध्वस्त झाला आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून तो घरीच बसला, त्याला पगार कुठून मिळत नाही. तर या प्रसंगांमध्ये तो जो नगरसेवक व्यक्तिमत्व, जे लोक करोडपती, जे लोक अब्जोपती व्यक्तिमत्व आहेत, ते लोक त्या माझ्या मतदारांच्या घरी किंवा त्या प्रत्येक सामान्य व्यक्तींच्या घरी ॲटलिस्ट महिनाभराचं राशन देऊ शकत नाही. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकाला 10 हजार रुपये देऊ शकता. तर तुम्ही अशा संकटकाळी जेव्हा त्या लोकांना खरी तुमची गरज आहे, तेव्हा त्या लोकांसाठी आपण पुढे येऊ शकत नाही. परंतु होतं आहे असं की जेव्हा आपण त्या लोकांविरुद्ध बोलतो तेव्हा कोणीच आपलं पाठराखण करत नाही, कोणीच आपल्यासोबत येण्याचा विचार करत नाही. भरपूर काही मल्टीनॅशनल्स कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज किंवा भरपूर अशा कंपन्यांमधून काही मोजक्या लोकांना त्यांचा पगार दिला गेला नाही. काही लोकांना म्हणतो ना आपण, काही लोकांना 60% पगार, काही लोकांना 70% पगार किंवा काही लोकांना किंबहुना पगार पण दिला नाही. परंतु होतं आहे असं, प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती बसली आहे की आपण ह्यांच्याविरुद्ध आवाज कसा उठवायचा, ह्यांच्याविरुद्ध आपण बोलायचं कसं. म्हणजे गरिबांचं तोंड पूर्णतः बंद केलं गेलं. गरिबांनी तुम्ही फक्त गुलामी सहन करा, तुम्हाला जे आम्ही बोलतो तुम्ही तेच करा, तुम्ही तुमच्या मनातल्या एकही गोष्टी करू शकत नाही. म्हणजे जे कायद्यामार्फत दिलेल्या गोष्टी आहेत की जेव्हा असे नैसर्गिक कृत्य किंवा अशी आपत्ती जेव्हा येईल, जेव्हा आर्थिकरित्या देश खचत जात असेल, त्या काळामध्ये आरबीआय आपली जी आरबीआयची सेंट्रलाइज्ड आपली नॅशनल बँक आहे, जी आपली मेन ब्रांच आहे, जे आपलं मेन बँक आहे, जो आपला आर्थिक कणा आहे आपल्या पूर्ण देशाचा, त्याला काही ऑथॉरिटी दिल्या गेल्या भारतीय संविधानामार्फत की तुम्ही गोरगरिबांच्या बोलतात ना, त्यांचा आर्थिकरित्या त्यांना कुठे त्यांचं खच्चीकरण होणं, त्यांचं आर्थिक ते लोक पुढे ढासळून जाऊ नये, त्याच्यामुळे आरबीआयकडून त्या लोकांना मदत दिली गेली पाहिजे. परंतु भारतामध्ये होतं वेगळंच. आपल्या देशामध्ये 70,000 कोटी कर्ज माफ केलं जातं. आपल्या देशांमध्ये काही जितके लोक घोटाळे करतात ते लोक फॉरेन कंट्रीजमध्ये खुल्यारित्या फिरत आहेत. परंतु आपल्या देशातल्या राजकारण्यांची इतकी सो कॉल्ड बोलतात देशभक्त लोकांची इतकी ताकद नाही आहे की त्यांच्याविरुद्ध आपण काही कृत्य करू शकू. परंतु भारतामधल्या गोरगरिबांसाठी, आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी आपल्याला दाबण्याचं षडयंत्र पूर्ण ताकदीने चालतं. आपल्याला कधी उचलून फेकलं जाईल, आपल्याला कधी जेलमध्ये टाकलं जाईल, आपल्याला कोणत्याही गोष्टी अंतर्गत आपल्याला लटकवलं जाईल. परंतु त्यांच्याविरुद्ध ज्या लोकांनी देशाला लुटण्याचं काम केलं त्यांच्याविरुद्ध आपण एकही स्टेप घेत नाही किंवा त्यांच्याविरुद्ध आपलं एकही राजकीय व्यक्तिमत्व बोलत नाही. खंत मला अशी वाटते की माझा प्रत्येक बांधव मी पाहतो, प्रत्येकजण त्याच्याविरुद्ध आपण सोशल मीडियावरती पोस्ट करतो, परंतु एकही जण असा प्रयत्न करत नाही की ज्यांनी पुढाकार घेऊन आपण त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबल्या पाहिजेत. त्या गोष्टींचा आपण एकही जण विचार करत नाही. आपण राजकारण नेहमी गटार असं म्हणतो, परंतु त्या गटारात उतरून साफसफाई करून देशाला स्वच्छ करण्याचं काम आपण एकही जण करत नाही. कारण की त्याच गटाराने आपला देश चालला आज. त्या गटाराकडे ऑथॉरिटी आज आपला देश चालवण्याची. ज्या लोकांना आपण गटार बोलतो ना, ज्या क्षेत्राला म्हणजे पॉलिटिक्सला आपण त्या राजकारणाला आपण गटार बोलतो, त्या राजकारणामार्फतच संपूर्ण देश चालवला जातोय. आज आपल्यासारखे शिकलेले लोक, सवरलेले लोक काही 2-4 गुंट्यांना घाबरून आपण घरी बसतो. आपण राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत नाही किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आपण सक्रिय होत नाही. आपण शांत राहतो. आपण शांत राहिल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण शांत राहतो त्याच्यामुळे जे लोक गुंडेशाही करणारे लोक आहेत, जे लोक असंवैधानिक व्यक्तिमत्व, जे लोक चुकीच्या गोष्टी करणारे व्यक्तिमत्व, ते लोक आज त्या लेवलला जाऊन पोहोचतात. ते लोक मंत्री होतात, ते लोक आमदार खासदार होतात. परंतु आपल्यासारख्या सामान्य व्यक्तिमत्व आपण फक्त सोशल मीडियामार्फतच बोलतो की सगळं चुकीचं चाललं, याच्याविरुद्ध आपण बोललो पाहिजे. आणि तुम्हाला जर कळतं की सगळ्या गोष्टी चुकीच्या चालल्यात, मग तुम्ही त्या लेवलला का नाही पोहोचत? का आपल्यापैकी कोणतं सामान्य व्यक्तिमत्व, का आपण नगरसेवक होऊ शकत नाही?
कुठे असं लिहिलं आहे की आपण गोरगरीब लोक आपण नगरसेवक होऊ शकत नाही, कुठं असं लिहिलं आहे की आपण गरीब व्यक्तिमत्व आपण आमदार खासदार होऊ शकत नाही. का तुम्ही स्वतःला इतका कमजोर समजत आहात की आपण आपल्या मनामध्ये इतकी भीती आपण निर्माण करून घेतात की आपण त्या कोणत्याच गोष्टी करू शकत नाही. आज आपल्या मनाला त्या गोष्टी लागतात, आपल्याला त्या गोष्टी चुकीच्या वाटतात. किंवा आज आपल्या भारत देशामधल्या मजुरांना ट्रेनमधून चिरडून पाठवलं जात आहे, ट्रेनमध्ये गर्दी करून त्यांना पाठवलं जात आहे. का त्यांच्या जीवाला धोका नाही, त्यांना कोरोना होऊ शकत नाही गोरगरिबांना. परंतु विमानातून ह्यांना आणतायत तुम्ही बाहेरच्यांना. काय गरज आहे? ज्यांनी हा देश स्वतःच्या स्वार्थासाठी सोडला, ज्यांनी देशाला शिव्या देऊन त्यांनी दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांचं स्वतःचं आयुष्य बनवण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना आपण आज परत आणतोय. परंतु जे लोक माझ्या भारताला घडवण्याचं काम करतात, जे मजूर माझे, जे कर्मचारी बांधव, जे लोक या देशाला हातभार लावण्याचं काम करतात, त्यांना आपण डावळतोय, त्यांना आपण नकारतोय, त्यांना आपण गर्दीत पाठवतोय. अरे किती दिवस आपण ह्या लोकांची गुलामी सहन करणार आहोत? जाती धर्मामध्ये अडकून राहिलो आहोत आपण जाती धर्माच्या या पिंजऱ्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. आपण त्याच विचारामध्ये अडकलेलो आहोत. प्रत्येकाचं EMI कापला गेला तरी आपण शांत राहिलो, प्रत्येकाला पगार नाही दिला गेला तरी आपण शांत राहिलो, प्रत्येकाला मोफत राशन वाटप नाही केलं गेलं तरी आपण शांत राहिलो, सरकारने दारूची दुकानं चालू केली तरी आपण शांत राहिलो. मला सांगा, दारूच्या दुकानातून दारू पिल्यानंतर झगडे कोणाच्या घरी होतात, भांडण कोणाच्या घरी होतात, कोणाचं घर उद्ध्वस्त होतं? फक्त गरिबांचं, आपल्यासारख्यांचं. पण तुम्ही पाहिलं का अंबानी दारू पिऊन कुठेतरी बायकोसोबत भांडतो? नाही भांडत. परंतु तुम्ही हे पाहिलं असेल की गोरगरीब व्यक्तिमत्व, झोपडीत राहणारं व्यक्तिमत्व गरीब कुटुंबाला उपाशी ठेवेल, परंतु बाहेर जाऊन दारू पिईल आणि दारू पिऊन आल्यानंतर बायकोवरती हात साफ करेल. हे सगळं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, परंतु आम्ही गुलाम आहे. जोपर्यंत आमच्या पर्टिक्युलर जातीवरती येत नाही, जोपर्यंत आमच्या पर्टिक्युलर धर्मावरती येत, तोपर्यंत आम्ही तोंड अंतर खोलणार नाही. आम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाही आहेत. आम्हाला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की इम्रान खानच्या बायकोला काय झालं आहे, इम्रान खानच्या बायकोला कोरोना झाला आहे का नाही, इम्रान खानला कोरोना झाला आहे का नाही, किंवा चायनाने कोरोना व्हायरस मुद्दामून तयार केला, देशामध्ये या झालं पाहिजे, देशामध्ये ते झालं पाहिजे, ट्रम्प काय करतोय, ट्रम्प चायनीज व्हायरस काय बोलतो, हे विषय आपल्याला महत्त्वाचे वाटतात. परंतु आपल्याला हे विषय महत्त्वाचे नाही वाटत, उद्या आपल्यावरती तेच प्रसंग येणार आहे. आज जे लोक बसले असते ना गरीब, ज्यांना असं वाटतं की नाही आपण तर गरीब नाही, आपण कशाला गोष्टींची काळजी करावी, तुम्ही आज गरीब नसाल, परंतु भविष्यात जर तुमचे पोरं, जर तुमची पुढची पिढी जर गरीब झाली आणि भविष्यात जेव्हा असे प्रसंग परत आले तर ते तुमची पुढची पिढी तुम्हाला नक्की शिव्या देईल, तुम्हाला नक्की कोसेल की तुम्ही असे लोक तयार का नाही केले, की तुम्ही असे लोक निर्माण का नाही केले, किंवा तुम्ही अशा लोकांना नगरसेवक आमदार का नाही बनवलं जे लोक गोरगरिबांचा विचार करतील. आज प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक आमदार खासदार त्याच्या चार भिंतींच्या आज सुखरूप बायका पोरांसोबत त्यांची लाईफ एन्जॉय करतो सुट्टीचे, त्यांना पगार नसतो. आपण जसं दिवस रात्र मेहनत करतो तेव्हा कुठच्या कुठे आपल्याला 30 तारखेला की 1 तारखेला किंवा 10 तारखेला आपल्याला जो पगार भेटतो तो पगार त्यांना नसतो, त्यांना घर बसल्या पगार येऊ. कुठं कोणती बिल्डिंग बनत असेल त्या बिल्डरकडून त्यांना हफ्ता येतो, तो त्याचा पगार असतो. कुठं कोण काय प्रोजेक्टर असेल तर त्याच्यामधून त्यांना हफ्ता भेटतो, तो त्याचा पगार असतो. परंतु आपलं काय, आपण असंच जगतोय, आपण असंच मरणार आहोत, आपल्या पुढच्या पिढीलाही आपण हेच दिवस देणार आहोत. ह्याच्याविरुद्ध आपण वाचा नाही बोलणार आहोत, ह्याच्याविरुद्ध आपण आपलं तोंड गप एकदम शांत करून आपण बसणार आहोत आणि हीच गुलामी आपण टप्प्याटप्प्याने पिढ्यानपिढ्या आपण सहन करणार आहोत. मित्रांनो, मी वारंवार आपल्या प्रत्येकाला सांगतो, भारत देशामध्ये फक्त 2 धर्म आहेत, एक म्हणजे श्रीमंत आणि दुसरा म्हणजे गरीब. देशामधील आपण 95% लोक, 95% लोक आपण गरीब आहोत आणि गरिबी हाच आपला धर्म आहे, हीच आपली ओळख आहे. कारण की श्रीमंतांना ज्या प्रकारे ट्रीट केलं जातं ना सरकारमार्फत, त्या प्रकारे तुम्हाला आणि मला वागणूक दिली जात नाही. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तुमचा जात धर्म ते फक्त निवडणुकीच्या काळापुरतंच मर्यादित असतो. निवडणुकीच्या काळानंतर तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात त्याप्रमाणे तुम्हाला वागणूक दिली जाईल. आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे दिवस आपल्याला बदलायचे आहेत का हेच दिवस आपल्याला वारंवार पुढे कंटिन्यू करायचे आहेत? आज आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबाचा विचार करतो, आपण प्रत्येकजण आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतो, आपण प्रत्येकजण हा विचार करतोय की लॉकडाऊन संपल्यानंतर काय हाल होते, आपण कशारीत्या आपल्या कुटुंबाला परत आर्थिकरित्या सावरू शकतो. हाच विचार आपण प्रत्येकजण करतोय, परंतु प्रयत्न आपल्या प्रत्येकाचे शून्य आहेत. विचार आपण खूप काही करतोय की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, आपण आपल्या आपण काहीतरी बिझनेस टाकू, आपण हे करू, आपण ते करू, परंतु आपण प्रयत्न कुठे काय करतो?
सरकार बोलते लॉकडाऊन वाढवा, तर आपण लॉकडाऊन वाढवतो. लॉकडाऊन वाढवायला माझा विरोध नाही आहे, परंतु माझ्या काही अपेक्षा आहेत, म्हणजे माझे काही मुद्दे आहेत ते सरकारपर्यंत, जे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आलेले मुद्दे, परंतु आपण मांडत काय नाही ते मला कळत नाही. कोणती भीती आपल्या मनामध्ये ती मला कळत नाही. कारण की ज्यावेळी प्रजा त्याच्या राजाला घाबरून, आपण बोलतो ना, राजाला जेव्हा भीतीपोटी जेव्हा प्रजा वागायला लागते ना, तेव्हा तो राजा हुकुमशाहीकडे वाटचाल करतो. चुकी त्या राजाची नसते, चुकी त्या प्रजेची असते. ज्या प्रजेने त्या राजाला हुकुमशाहीकडे वाटचाल करायला त्याला हे दिलं, त्याला उत्साहित केलं. चुकी आपल्या प्रत्येकाची. आपण प्रत्येकजण जेव्हापर्यंत आपला आवाज उठवत नाही तेव्हापर्यंत या गोष्टी अशाच होत राहतील. मित्रांनो, 70,000 करोड कर्ज माफ केलं जातं RBI कडून. 500, 1000, 2000, 5000चा आपला एक हप्ता सुटून द्या EMIचा. आपल्या प्रत्येकाला त्या गोष्टींचा अनुभव आहे. अशा शिव्या पडतात आपल्या प्रत्येकाला कॉलवरती. तर आपण कोणते EMI भरला नाही, किंवा आपण आपल्या काही रेंटवरती राहणाऱ्या बांधवणीचा त्यांचा रेंट भरला नाही, किंवा आपण लाईट बिल भरलं नाही, किंवा आपण कधी चुकून आपल्याकडून काही गोष्टी नाही झाल्या आपल्याला, तर आपल्याला किती गोष्टी ऐकाव्या लागतात. परंतु त्याच देशामध्ये 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं जातं, तरी आम्ही शांत आहोत. जेव्हापर्यंत आमचा नेता, आमचा पुढारी काय बोलणार नाही तेव्हापर्यंत आम्ही त्या गोष्टींकडे वाटचाल करणार नाही, तेव्हापर्यंत आम्ही काही गोष्टी करणार नाही. ही सवय, ही कीड आपल्या प्रत्येकाला लागली. मित्रांनो, तर या विचारांच्या बोलतो ना आपण क्षेत्रातून बाहेर निघा, बारकाईने विचार करा. आज आपण जे काही हे दिवस बघतोय, कोरोनाचे, लॉकडाऊनचे दिवस, आपल्या प्रत्येकाला खूप काही गोष्टी शिकावू शकतात. मला वारंवार जे लोक प्रश्न करतात की वैभव, तू निवडणूक का लढवतोस, तुला नगरसेवक का व्हायचं आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरे या लाईव्हमध्ये मी आपल्या प्रत्येकाला दिली. मी निवडणूक का लढवतो. गुलामी तुम्हाला सहन होत असेल, गुलामी मला सहन होतो. गुलामी विरुद्ध तुम्ही गपगुमान बसत असाल, गुलामी विरुद्ध मी गपगुमान बसणार नाही. गुलामी विरुद्ध गप बसणं, गुलामी विरुद्ध बोलणं आणि त्या गुलामीला संपवण्याचं काम करणं, यालाच असं म्हणतं की तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःला सक्षम करतात. ते प्रयत्न मी करतोय आणि मी नक्कीच प्रयत्न करेन. मला चांगल्या विचारांचे लोक नक्कीच साथ देतील. आपल्यापैकी भरपूर जण जे लोक लाईव्ह व्हिडिओ बघतील, जे लोक हा व्हिडिओ बघतील, ते लोक नक्कीच मला साथ देतील व नक्कीच माझ्या मदतीसाठी मला स्वतः थोडा हातभार लावतील. कारण की होतं असं की जे काही प्रसंग सध्या चाललेत, त्या प्रसंगातून जर आपण सावरून जाऊच, कसं ना कसं आपण मोजके लोक सावरून घेण्याचा प्रयत्न करूच, परंतु त्याच्यानंतरचा काळ जो असेल, जेव्हा पुढच्या वेळी पण तुझ्या पुढच्या पिढीलाही या गोष्टी सगळ्या बघाव्या लागतील, त्या दिवसांसाठी आपली पुढची पिढी सज्ज आहे का नाही याचा एकदा स्वतःला आरशात उभा राहून तुम्ही एकदा प्रश्न करा की आपण तर या गोष्टीमध्ये सावरून गेलो. चला ठीक आहे, 1-2 महिने आपण घरी बसलो, सगळ्या गोष्टी सावरल्या, आपण शांत राहील. लॉकडाऊन नंतर येणारे प्रसंग, जॉब्स कमी, रोजगार कमी केले जातील, लोकांना रोजगारातून काढलं जाईल, लोक बेरोजगार होतील, पगारांमध्ये तुमची कपात केली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला बोलतात ना, लोन मिळणं कुठे ना कुठेतरी कठीण केलं जाईल. हे सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत. आपल्या प्रत्येकाला त्या गोष्टींची जाणीव आहे, परंतु त्या गोष्टींविरुद्ध आपण एकही जण बोलत नाही. मला सिंपल सांगा, सरकार ज्याप्रमाणे आपल्यावरती काय हुकूम लादते, काय आदेश आपल्यावरती लादते की तुम्ही प्रत्येकाने घरी बसा, किंवा आपल्यासमोर ज्या गोष्टी सरकार करते, कोणी घराच्या बाहेर निघू नका, तर पोलीस ज्या प्रकारे आपल्यावरती लाठीचार्ज करते बाहेर आपण निघालो तर एक प्रश्नाचं उत्तर मला आपल्या प्रत्येकाने द्या. सरकार ह्याच टोनिंगमध्ये बँकवाल्यांना सांगू शकत नाही की माझ्या राज्यामधले किंवा माझ्या देशामधले लोक आज घरी बसले, त्यांना पगार मिळत नाही, तर तुम्ही त्यांच्याकडून EMI घेणं बंद करा. म्हणजे 2 महिने तरी तुम्ही त्यांच्याकडून EMI घेऊ नका. त्यांना आधी या कोरोनापासून सावरू द्या, त्यांचा आर्थिक त्यांना परत स्टेबल होऊन द्या, मग तुम्ही त्यांच्याकडून EMI घ्या. सरकार बँकला काही बोलत नाही, बँकवाल्यांना. सरकार मोठमोठ्या अब्जोपती करोडपतींचे लोन सरकार माफ करते, परंतु आपल्याकडून EMI घेण्यासाठी सरकार स्वतःच बँकला पुढाकार घ्यायला सांगते. त्याचबरोबर सेकंड जितके माझे मानतो भाडेकरू बांधव असतील, त्यांच्याकडून जर सरकार असे म्हणाली, सरकार जर तसे रूमवाल्यांना असे म्हणाले असे की 3-4 महिने तुम्ही भाडे घेऊ नका, माझ्या भाडेकरू बांधवांना, माझ्या भाडेकरू रहिवाशांना ज्यांना आर्थिकरित्या त्यांचं खच्चीकरण झालं पूर्ण, त्यांना सावरण्यासाठी थोडा वेळ द्या, त्यांना कोणीही रूममधून बाहेर काढू नका. कारण की तुम्ही जर त्यांना घराच्या बाहेर काढलं रेंट नाही दिल्यामुळे, ते लोक जातील कुठं. सरकार यांनाही ते विनंती करत नाही. तिसरी गोष्ट, सरकार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विनंती करू शकत नाही की तुम्ही जे कंपनी आज उभी केली आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, जे काही कंपनी तुम्ही उभी केली, तर प्रत्येक कंपनी उभारण्याच्या मागे
सगळ्यात मोठा हातभार जर कोण असेल तो कर्मचाऱ्यांचा असतो, तो एम्प्लॉईजचा असतो. तर सरकार त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांना सांगू शकत नाही ठणकावून की तुम्ही पगार एकाचे एक कापू नका, सर्वांना पूर्ण पगार द्या. अहो अब्जोपती मालक असतात कंपन्यांचे, जे लोक कंपनीचे मालक ते लोक ऑब्व्हियसली बदल करोडपती लखपती असतील. तर तुमच्यासारख्या आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 2-3 महिने फुकट पगार देऊ शकत नाही लोक. आपण थोडी मजा मस्तीसाठी घरी बसलो, सरकार बोले म्हणून आपण प्रत्येकजण घरी बसलोय. तर ह्या लोकांना झालंय कसं माहिती आहे का, म्हणून तुम्हाला म्हटलं नाही मी, गरिबांकडे नेहमी दुर्लक्षित केलं जातं गरिबांना, आणि श्रीमंतांना नेहमी सावरण्याचा प्रयत्न केला जातो. हा विचार आपला प्रत्येकाचा आहे. हा विचार आपण या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष द्याल किंवा नाही द्याल किंवा या गोष्टींना आपण इग्नोर कराल, आपल्या प्रत्येकाच्या मनातले विचार आहेत. मी कोणालाही त्या गोष्टींसाठी फोर्स करणार नाही. परंतु एक गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पुढे जाऊन आपण हा विचार केला पाहिजे की आपण सगळ्या जणांमध्ये समानता काय. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध या प्रत्येक धर्मांमध्ये समानता काय माहिती आहे की प्रत्येक धर्मांमध्ये गरिबांना स्थान नेहमी खालचाच असतो. गरिबांना नेहमी डावळलं जातं. श्रीमंतांना उडावर घेऊन आपण नाचतो, परंतु गरिबांना नेहमी पायाखाली चिरडलं जातं. हे स्थान आपल्या प्रत्येकामध्ये कॉमन आहे. तर या कॉमन विचारांप्रती आपण सगळेजण एकत्र देऊ शकत नाही. विचार करा, विचार पटल्यास मला नक्कीच आपण प्रत्येकजण कमेंट मार्फत आपण मला साथ द्याल. कारण की होतंय कसं, मी निवडणूक तर लढणार आहे. कोणाच्या बोलण्यावरून किंवा कोणाच्या किती खच्चीकरण केल्यामुळे कोणी काही आरोप करावं माझ्यावरती की तुम्ही निवडणूक का लढता, तुम्ही स्वार्थापोटी निवडणूक लढता किंवा काही कारण द्यावं, मला त्या गोष्टीचा फरक पडणार नाही. मी निवडणूक लढणार म्हटलं तर मी निवडणूक लढणार. आणि काल माझा प्रश्न असा होता की आपण आमदारकी लढणार होता, परंतु आपण माघारी घेतली. तर आमदारकी मी माघारी का घेतली त्याचे काही प्रश्नाचे उत्तर मी माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये दिले होते. मी माझ्या फेसबुकमार्फत त्याही प्रश्नांचे उत्तर दिले होते की मी आमदारकीचा विचार का मागे घेतला. कारण की होतं कसं माहिती आहे का, जेव्हा आपण कोणतीही चांगली गोष्ट करायला पुढे जातो ना, प्रत्येक जणाचे विचार असतात मनामध्ये की नाही चांगल्या गोष्टींना आपण साथ देऊ. परंतु चांगल्या गोष्टी जेव्हा कोणत्याही व्यक्ती चांगले विचार करून चांगल्या गोष्टी करण्यासाठी रस्त्यावरती मैदानावरती उतरतो ना, तेव्हा त्या व्यक्तीला आपण प्रत्येकजण साथ देत नाही. आपण हुशारका खूप मारतो की आपण साथ देऊ, आपण चांगल्या गोष्टींना साथ देऊ, चांगल्या विचारांना आपण सहकार्य करू. परंतु प्रत्येक अशा गोष्टी बोलतात ना, अशा भाष्य करायला प्रत्येक व्यक्तिमत्व त्यावेळी मागे लपून बसतो की तशा लोकांना आपण साथ देत नाही. अखंड भारत, आपल्या भारत देशाला जर आपल्याला घडवायचं असेल आणि फुसक्या बांबू लोकांना राजकीय क्षेत्रामधून जर आपल्याला बाहेर फेकायचं असेल, तर चांगल्या व्यक्तिमत्वांना, चांगल्या विचारांच्या लोकांना, सक्षम विचारांच्या लोकांना राजकारणामध्ये सक्रिय होणं ही काळाची गरज आहे. 47 पासून आत्तापर्यंत राजकारणामध्ये नेहमीच गुंडेशाही लोक, त्यांची बोलतात ना, त्यांचं बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर लोक गुंडे असतात किंवा कुठे चोरी चपाटी करणारे लोक किंवा बलात्कारी लोक किंवा 4वी-5वी फेल लोक, हे लोकच नेहमी राजकारणात पुढाकार घेऊन ते लोक प्रधानमंत्री त्या लेवलपर्यंत पोहोचतात, आमदार खासदार होतात. परंतु आपण जे असतो ना, शिकलेले सवरलेले लोक, ज्या लोकांकडे प्लॅन असतो की कसं आपण आपल्या राज्याची प्रगती करू शकतो, कसं आपण आपल्या विभागाची प्रगती करू शकतो. लोकांची खरी गरज काय आहे, लोकांना तुमचे कॉन्क्रीटचे रोड नको आहेत, लोकांना खाण्यासाठी अन्न पाहिजे, लोकांना तुम्ही बनवलेले गार्डन नको आहेत, लोकांना त्यांच्या घरातल्या कुटुंबांना योग्य वेळी त्यांना खानपान, त्यांना योग्य वेळी त्यांच्याबद्दल त्यांच्या घरात त्यांना सण साजरे करायला पैसे हातात दिले गेले पाहिजे. लोकांना मोठे मोठे स्मारक, लोकांना मोठ्या मोठ्या मूर्त्या नको आहेत. आज त्या गरीब कष्टकरी शेतकऱ्याला त्याचं कर्जमाफी ही त्याला गोष्टी द्यायला पाहिजे. त्याला तुमच्या मोठ्या मोठ्या स्मारक आहेत, त्याच्या मोठे मोठे तुमचे मूर्त्या नको आहेत. विचार करा. मलाही माहिती आहे माझं नाव कोणतं मोठं नाही आहे, माझ्या मागे कोणतं मोठं आडनाव नाही आहे किंवा मी कोणतं मोठं व्यक्तिमत्व नाही, म्हणून ती लोक माझ्या गोष्टींना एवढं गांभीर्यपूर्वक घेणार नाही. परंतु हेही मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो, जे विचार माझ्या लाईव्ह मार्फत मांडतो ना, ह्या व्हिडिओ मार्फत, हे विचार आपला प्रत्येकाचा नेताही मांडू शकणार नाही. कोणताही तो नेता असो, तो एकही नेता हे विचार मांडणार नाही, कारण की त्याला हे विचार मांडणं त्याला आवडतच नाही. आणि तो स्वतः एसीच्या रूममध्ये राहतोय, त्याला त्याच्या सगळ्या सुखसोयी त्याला पुरवलं जातं. कारण की ज्या दिवशी गरिबांना गरिबीची जाणीव होईल ना, त्या दिवशी गरीब जेव्हा पेटून उठतील तेव्हा ते गरीब कार्यकर्ता राहणार नाहीत कोणाचे. प्रत्येक गरीब देशाची शासनकर्ते जमा होण्याचा प्रयत्न करेल. तर हा विचार आपण केला पाहिजे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीमध्ये आज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला. काय सुखसोयी दिल्या गेल्या तुमच्यापर्यंत नाही आला, म्हणून तुम्ही राहतो आपण तुम्हाला आपण एकदम खुशाल राहतो आपल्या 4 भिंतींच्या आत.
परंतु ज्या आपल्या झोपडपट्टी बांधवांपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे, अहो चिटकून चिटकून घरं असतात आपले, ते लोक कसे राहत असतील, ते लोक त्यांचा गुजारा कसा करत असतील, किती मंत्री संत्री त्यांना त्यांच्या घरापर्यंत त्यांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी गेले असतील. कधी ह्या गोष्टींचा विचार केला आहे आपण? नाही केला. परंतु आपलं होतं असं आहे की मला हेच कळत नाही की आपण त्या गोष्टींना इग्नोर का करतो. मलाही काही लोकांनी प्रश्न केला, काही मी आपल्या प्रत्येकाला सांगतो माझा पक्ष कोणता, माझा त्याच्यानंतर माझी विचारधारा काय, किंवा मी कोणते विचार मागतो, त्या सगळ्या गोष्टी आपण काही काळासाठी बाजूला ठेवा. मी माझं मनोगत ह्या व्हिडिओ मार्फत आपल्या प्रत्येकासमोर व्यक्त करतो. कारण की तुम्हाला माझे मी पक्ष सांगेल, तुम्हाला माझी मी विचारधारा सांगेल, तर तुम्ही लोक माझ्या विचारधारेनुसार माझ्या पक्षानुसारच मला जज करायचा प्रयत्न करा. परंतु माझं मनामध्ये तुम्ही कधीच झाकून पाहणार नाही की याच्या मनामध्ये एक्झॅक्टली काय. तर माझ्या मनामध्ये हे सगळे विचार. महाराष्ट्र राज्यातून आपण सगळ्यात जास्त GSTचा कर आपण राज्यातून देतो, आपल्या महाराष्ट्र राज्यातून. तरीसुद्धा माझ्या महाराष्ट्र राज्यातील माझ्या डॉक्टर्स लोकांना PPE किट पुरवल्या जात नाहीत. माझ्या पोलीस बांधवांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होते. माझे काही पोलीस बांधव शहीद झाले या कोरोनामुळे. तरी आम्ही सगळेजण शांत होतो. आम्ही एकही जण त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार नाही. आम्ही प्रत्येकजण भावपूर्ण श्रद्धांजली हे ते मग TikTok मार्फत, मग Instagram मार्फत, WhatsApp मार्फत, मग Facebook मार्फत फक्त भावपूर्ण श्रद्धांजली निषेध. ह्याच्या पलीकडे आपण काय करतो का? काहीच करत नाही. ह्याच्या पलीकडे जर आपण जर ह्या गोष्टीचा विचार केला आहे की नाही, आपल्या प्रत्येकाला एकत्रित येणे, आपल्या प्रत्येकाला आपल्या पोलीस बांधवांचा विचार करणे, आपल्या प्रत्येकाला आपल्या डॉक्टरांचा विचार करणे, आपल्या प्रत्येकाला आपल्या मेडिकल स्टाफचा विचार करणे, आपल्या प्रत्येकाला आपल्या गोरगरीब मजुरांचा विचार करणे, आपल्या प्रत्येक त्या गोरगरीब बांधवांचं, प्रत्येक त्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचं विचार करणे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या घरी आता काय शिजत असेल, काय शिजत असेल किंवा नसेल, तर किती लोक उपासमारीमुळे आज मरत असतील याचा आकडा तुम्हाला या मोठमोठे चॅनल दाखवणार नाही. जे न्यूजवाला सुधीर चौधरी कधी इतर लोक एवढा जोरदार दुखून तुमच्यासमोर सांगणार नाहीत त्या गोष्टी. या गोष्टींचा विचार तुम्हाला प्रत्येकाला करावा लागेल, याचा अभ्यास आपला प्रत्येकाला करावा लागेल. कित्येक लोक आज उपासमारीमुळे मरत असतील. कोरोनाचा आकडा 100 झाला, 150 झाला तर आपली फाटून हातात येते. एकदा विचार करा भूकमारीमुळे किती लोक मरत असतील. आणि आपल्या ठीक आहे काही चांगले लोक काही धान्य दान करतायत, परंतु ते त्या लोकांपर्यंत पोहोचतंय का हे काम आपल्या प्रत्येकाचं आहेच. परंतु सरकारचं हे काम नाही. सरकारचं काम फक्त भाषणं देणे, तुम्ही नेत्यांची कॉन्फरन्स बोलवा, तुम्ही भाषणं द्या, हेच काम आहे फक्त सरकारचं. तर हे प्रश्न आपण सरकारला का नाही करत? का आपण कोणत्या गोष्टींच्या मागे आपण लागलो किंवा कोणत्या गोष्टींना घाबरून आपण शांत बसलोय? किंवा ज्या महापुरुषांचं नाव आपण घेतो त्या महापुरुषांचं नाव घेऊन आपण जर घाबरत असो, आपल्या मनात जर भीती असेल तर त्या महापुरुषाचं नाव आपण नाही घेतलं तरी चालेल. कारण की प्रत्येक महापुरुषाने अन्यायाविरुद्ध बंड करायला आपल्याला शिकवले, अन्यायाविरुद्ध पेटून उडायला आपल्या प्रत्येकाला शिकवले. ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या प्रत्येक महापुरुषांनी आपल्याला लढायला शिकवलं आहे. अन्याय सहन करून रडत बसायला शिकवलं नाही आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठून, प्रत्येक अन्यायाविरुद्ध प्रश्न करून प्रत्येक अन्यायाला गाडण्याचं काम हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. तर ते अन्याय कोणत्या जातीवरती होत असो त्या, कोणत्या धर्मावरती होत असो त्या, आपण प्रत्येकजण सगळ्या गोष्टी विसरून आपण त्या व्यक्तीसोबत उभं राहिलो पाहिजे. ह्याला बोलतात महापुरुषांचे विचारसरणा जोपासण्याचं काम. परंतु तरी आपण प्रत्येकजण भीतीपोटी काही गोष्टी नसतात करत. ठीक आहे, आपला प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. मी हा लाईव्ह व्हिडिओ फक्त यासाठीच करतो की ज्या लोकांनी मला प्रश्न केले की वैभवचं निवडणुकीत का उभा आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, निवडणुकीमध्ये वताला माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी माझ्याकडे लोक नाही आहेत जे लोक वडापावच्या बोलतात ना, वडापाव त्यांच्यावरती बोलतात ना चिकन आपण काय तुकडे फेकले ते लोक आपल्याकडे पळत येतील, असे फुकटे लोकही माझ्याकडे नाही आहेत. माझ्याकडे काय स्वाभिमानी लोक आहेत ज्यांना खरंच जाणीव आहे की चांगल्या विचारांच्या लोकांना आपण नगरसेवक बनवलं पाहिजे, चांगल्या विचारांच्या लोकांना आपण आमदार खासदार बनवलं पाहिजे. तसे स्वाभिमानी लोक माझ्यासोबत मोठ्या प्रमाणात जोडतात आणि माझ्यासोबत असे लोक भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्यांच्या भरोसे मी निवडणूक लढतोय. मला भरपूर बैमान लोक मला विकत घेण्याचा प्रयत्न करतात, भरपूर बैमान लोक मला काही पैशांची लालच देतात, काही लोक लोभापोटी मला विकत घेण्याचा प्रयत्न करतात, काही लोक मला भीतीपोटी संपवण्याचं षडयंत्र करतात. करून द्या, परंतु मला हे आपल्या प्रत्येकाला हे सांगायचं आहे, मी ही निवडणूक जी लढतोय ना, ही निवडणूक त्या प्रत्येक बांधवासाठी लढतोय
जात धर्म कोणतीही असो, त्याच्यावरती आज अन्याय होतो. त्याच्या घरातला कुटुंबातल्या व्यक्तिमत्व त्याचा तो स्वतःही आज उपाशी पोटी राहतोय. कोणती साधनं नाही आहेत आमच्याकडे, कोण आमच्याकडे पुरवठा करायला आमच्याकडे येत नाही. आमचे कोट्यवधी आरोपपाती असलेले नगरसेवक आमचे आज 4 भिंतींच्या आत त्यांच्या कुटुंबासोबत चांगल्या सुखसोयीत जगत आहेत. परंतु आम्ही आमच्या कुटुंबाच्या काळजापोटी ना आमचं मन आज घेऊन चाललं आहे. आमचं मन किंचाळतं आहे की किती दिवस आपल्या कुटुंबाला आपण असं उपाशीपोटी बघणार आहोत. अरे आपण तर उपाशीपोटी फक्त बघतोय, काही लोकांच्या कुटुंबातल्या लोक तर उपाशीपोटी मरत असतील. त्यांचं काय विचार आपण प्रत्येकजण करा. विचार आवडल्यास मला आपण प्रत्येकजण कमेंटमार्फत नक्कीच कळवा, किंवा आपण प्रत्येकाकडे अधिकार आहे. मला मेसेंजरमार्फत आपण मेसेज करू शकता, मला व्हॉट्सअपमार्फत आपण मेसेज करू शकता. परंतु पेटून उठा, आवाज उठवा, प्रश्न करा आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलायला शिका. योग्य माणसाला साथ देण्याचा विचार करा. कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीमार्फत मी निवडणूक लढतोय. मी निवडणुका फक्त हवेत तीर मारायला लढत नाही. माझ्यासोबत 10 लोक जरी असेल ना, 10 लोक जरी, तरी आम्ही त्या 10 लोकांना मी एकत्रित करून एका महिनाभराच्या आतमध्ये पूर्ण वॉर्ड पिंजून काढू. आम्ही 3700 वोटर्स आहेत माझ्या वॉर्डमध्ये. किती वेळ लागत 3700 लोकांना भेटून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायला? पण मी हा व्हिडिओ आपल्यासाठी यासाठी करतो कारण की आपल्यातल्या स्वाभिमानी लोकांची मला साथची गरज आहे. आपण राज्यातला कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असाल, आपण मला आपल्या परीने जर मदत करण्याचा विचार केला तर आपण नक्कीच करू शकता. आपली फक्त मला आर्थिकरित्या मदत नको आहे. ज्यांना कळते त्यांनी आर्थिकरित्या तुम्ही मदत करू शकता. तुम्ही मला स्वतः फिजिकली इथे मदत करू शकता. माझ्यासोबत प्रचारामध्ये फिरू शकता. एक व्यक्तिमत्व तरी आपण अशी संकल्पना करून जर आपण नगरसेवक नगरपालिकेत जर पोचवला ना, तर हा एक पॅटर्न सुरू होईल. आणि मी ही निवडणूक लढण्यासाठी प्रत्येकाला हे सांगतो की मी ही निवडणूक यासाठी लढतोय कारण की माझ्या युवांना मला प्रेरित करायचं आहे की युवांना तुम्ही थंड होऊन शंड होऊ नका, किंवा कोणत्याही राजकारणाच्या दांडे धरून त्यांच्या मागे तुम्ही कार्यकर्ता म्हणून फिरू नका. तुम्ही स्वतः लीडर व्हा. तुम्ही स्वतः राजकारणात सक्रिय व्हा. तुम्ही स्वतः राजकीय क्षेत्रामध्ये पूर्ण ताकदीने उतरा. तुम्ही स्वतः नगरसेवक व्हा. तुम्ही स्वतः आमदार खासदार व्हा. तुम्ही स्वतः मंत्री व्हा. कारण की या देशाला युवांची गरज आहे. म्हातारे लोक जे लोक लुबाडून खातात ना आपल्या देशालाच, ते तुमच्या आणि माझ्या चुकीमुळे की आपण शांत घरी बसलो, आपण त्यांचे कार्यकर्ते झालो, ते लोक आपले नेते झाले आणि ते लोक तिकडे त्या लेवलला पोहोचले. तर आपण प्रत्येकजण या गोष्टींचा विचार करायला, आपण प्रत्येकजण या प्रत्येक माझ्या प्रचाराला किंवा या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये, आता नगरसेवकची निवडणूक आमची मे महिन्यामध्ये होते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपली निवडणूक 3 महिने पुढे ढकलली गेली आहे. तर निवडणूक कधी लॉकडाऊननंतर जाहीर केली जाईल निवडणुकीची तारीख, तर ती मी आपल्या सर्वांसोबत मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. व त्याचबरोबर मी आपल्या प्रत्येकाला कळकळीची विनंती करेन की आपण प्रत्येकजणाला माझे विचार आवडेलच तर असं होत नाही आहे, परंतु ज्यांना कोणाला माझे विचार पटत असतील त्यांना मी विनंती करेल की आपण प्रत्येकजण हे माझे विचार माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकापर्यंत हे विचार पोहोचवा. प्रत्येक जे सर्वसामान्य लोक असतील, ज्यांना कोणाला मला साथ द्यायची असेल, ज्यांना कोणाला मला आर्थिकरित्या ताकद द्यायची असेल, ज्यांना कोणाला मला माणुसकीरित्या ताकद द्यायची असेल, ज्यांना कोणाला मला माझ्या खांद्याला लावून ही लढाई लढायची असेल, त्याला प्रत्येकाचं स्वागत आहे. आपण प्रत्येकजण मला साथ द्याल. आपण प्रत्येकजण मला समजून घेण्याचा प्रयत्न कराल. आपण प्रत्येकजण एकदा आपल्यातल्या युवावरती विश्वास करत. मी माझा पक्ष, माझं राजकीय चिन्ह किंवा माझं होतं त्या गोष्टी विचारणार यासाठी सांगत नाही, कारण की मला आपल्या प्रत्येकाकडून हीच अपेक्षा आहे की आपण प्रत्येकजण मला माझ्या विचारांनी ओळखावा. आपण माझ्या मागे असलेल्या पक्षांनी किंवा माझ्या मागे असलेल्या विचारधारांनी मला ओळखू नये. मी कोणत्या बोलतात माझ्या मनामध्ये कोणते विचार आहेत ते विचार मी मांडण्याचा आपल्या प्रत्येकांसमोर प्रयत्न करतो आहे. त्या मनातल्या विचारांना आपण स्वीकाराल तरच त्या गोष्टी योग्य आहेत. कारण की ज्यावेळी मी पक्ष सांगेल किंवा माझी विचारधारा असेल त्यावेळी नक्कीच आपण मला त्या विचारधारेनुसार किंवा माझ्या पक्षानुसारच मला जज कराल. तर त्या गोष्टी मला आत्ता नको आहेत. मला आपल्या प्रत्येकाकडून हीच अपेक्षा आहे की आपण प्रत्येकजण मला ॲज अ माणूस म्हणून स्वीकाराल. ॲज अ माणूस म्हणून मला आपण प्रत्येकजण स्वाद द्याल. आपण कोणत्याही पक्षाशी निगडीत असाल, कोणत्या संघटनेशी निगडीत असाल, तो माझा प्रश्न नाही आहे. परंतु आपण प्रत्येकजण गरीब आहात.
आपल्या प्रत्येक व्यक्तीला आज गरिबाची पूर्ण झळ लागत असेल. आपल्या प्रत्येकाला ही गोष्टी नेहमी मनात खंत वाटत असेल की आज आपण गरीब आहे म्हणून आपल्याला नेहमी डावळलं जाते, आपल्याला नेहमी 4 लोकांच्या मागे उभं केलं जाते. या गोष्टींचा विचार आपण प्रत्येकजण कराल आणि आपल्या मनामध्ये जर स्वाभिमान असेल तर नक्कीच आपण प्रत्येकजण पुढाकार घ्याल. आपण प्रत्येकजण मला साथ द्याल. आपण प्रत्येकजण माझ्या खांद्याला या निवडणुकीमध्ये माझ्या प्रचाराला मला साथ द्याल. या कोरोनाच्या काळामध्ये हा विषय घेण्याचं खरं माझं कोणताही विचार नव्हता, परंतु मी हा विचार यासाठी मांडला आहे कारण की या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त त्रास, सगळ्यात जास्त म्हणतो ना आपण इग्नोरन्स, सगळ्यात जास्त दुर्लक्षित केलेला वर्ग जर कोणता असेल तर तो फक्त माझा गरीब घटक आहे, माझे गरीब बांधव आहे. आणि माझे भरपूर गरीब बांधव लाईव्ह व्हिडिओ पाहते, परंतु प्रत्येकामध्ये अहंकार आहे कारण की गरीब व्यक्ती गरिबीचा स्वीकार करत नाही. म्हणून हे दिवस आपल्या प्रत्येकाला पाहायला लागतात. ज्या दिवशी भारत देशामधला गरिबीचा स्वीकार करेल, ज्या दिवशी आपण प्रत्येकजण हे स्वीकार कराल की आपण या देशामधले 95% लोक आपण गरीब आहोत. हा मिडल क्लास नाव फक्त तुम्हाला दिखावासाठी दिला गेलं आहे. मिडल क्लास नावाची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही आहे. एक तर श्रीमंत, दुसरा गरीब. तुम्ही जर श्रीमंत नसाल तर याचा अर्थ तुम्ही गरीब आहात. तर या गोष्टींचा आपण प्रत्येकजण स्वीकार कराल, एकत्रित याल. गरीब म्हणून तरी आपण एकत्रित याल. जात धर्म बोलून तरी आपण एकत्रित नसेल तर ॲटलिस्ट गरीब म्हणून तरी आपण एकत्रित याल. व कुळगाव बांधव नगर परिषद याचे 3 महिन्यानंतर जी कोणती निवडणूक, जी तारीख डिक्लेअर केली जाईल त्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या गोरगरीब बांधवाला सहकार्य करा. मी आपल्याला वडापाव, बिर्याणी काही गोष्टी देऊ शकत नाही, माझ्याकडे तेवढं पाठबळ नाही, माझ्याकडे तेवढी आर्थिक परिस्थितीसुद्धा नाही आहे, परंतु मी आपल्या प्रत्येकाला स्वाभिमान देऊ शकतो. आपल्या प्रत्येकाला एक हक्काचा माणूस देऊ शकतो, आपल्या प्रत्येकाला एक विचारधारा देऊ शकतो. तर विचार आता प्रश्न आपला प्रत्येकाचा आहे. आपण प्रत्येकाने साथ देणं न देणं तो आपल्या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मी कळकळीची विनंती करेन, कसं आहे भरपूर विषय मला प्रत्येक वेळी एकाच लाईव्हमध्ये मांडता येतो. मी टप्प्याटप्प्याने विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण नक्कीच मला समजून घेण्याचा प्रयत्न कराल. आपण नक्कीच मला आपलाच एक छोटा भाऊ समजून मला साथ द्याल. हीच अपेक्षा आपल्या प्रत्येकाकडून करतो, हीच विनंती आपल्या प्रत्येकाकडून करतो. कारण की गरिबीचे दिवस, माझ्या गरीब बांधवांवरती आलेला हा प्रसंग, एक कठोर प्रसंग मला बघवत नाही येत आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये या गोष्टी येत असतील आणि आपल्या मनातल्या ज्या प्रत्येक गोष्टी मी या लाईव्हमार्फत मांडल्यात आणि आपण प्रत्येकजण त्या गोष्टी समजून मला साथ द्याल हीच अपेक्षा आपल्या प्रत्येकाकडून करतो. आणि ज्यांना जमल, ज्यांना विचार पडतील त्यांनी नक्कीच हा लाईव्ह व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये आपण शेअर करा. आपण इतर राजकीय नेत्यांचे, राजकीय पुढाऱ्यांचे व्हिडिओज आपण वॉच पार्टी म्हणून आपण ग्रुपमध्ये शेअर करतो, परंतु आपल्या गरीब बांधवाचे, आपल्या गरीब भावाचे विचार आपण कोणत्या ना कोणत्या ग्रुपमध्ये आपण वॉच पार्टी स्टार्ट करून आपण हे विचार मांडण्याचा प्रयत्न कराल. हीच अपेक्षा, हीच विनंती आपल्या प्रत्येकाकडून करतो. गरीब बांधवांसाठी आपण पुढाकार घ्याल. जात धर्माच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्येकजण माणुसकीच्या विचारांनी आपण प्रत्येकजण एकत्रित याल. हीच विचार आपल्या प्रत्येकाकडून अपेक्षा करतो या विचारांचा आणि आपण प्रत्येकाच्या आता रजा घेतो. जितके लोक या लाईव्हमध्ये जोडलेत, खरं या लाईव्हचा प्रमाणात भरपूर कमी आहे, माहीत नाही मला कारण काय असेल. ठीक आहे, आपण खचून जायचं नाही, आपल्याला लढत राहायचं आहे, आपण लढत राहू आणि आपण जितके लोक लाईव्ह जोडले त्या प्रत्येकजण मला साथ सहयोग द्याल हीच अपेक्षा मी करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.